तर रात्रीपासून बघा पाऊस चालू आहे आणि अजून देखील पाऊस चालूच आहे. सकाळी अगदी थोडासा कमी आला होता, आणखीन चालूच आहे पाऊस. बघा कपडे इथं सगळे ओले आहेत, काल उशिरा धुतली ना मी त्यामुळं. आणि आज चांगलीच पावसानं हजेरी लावली, म्हणजे थांबायचं नावच घेईना झालंय. अक्षूचा अभ्यास चालू आहे, आज पेपर आहे अक्षूचा. तर आजपासून ना घटक चाचणी चालू झाली आणि अनुच चालले डाळिंब खायचं. तर ना शेजारचे आमच्या त्या चोपडीतले आहेत ना गिरजा काकू, त्यांनी ना काल डाळिंब दिली होती ह्यांच्याजवळ. तर सकाळी आता अनुला दिसलं म्हणजे आणू लागली मागायला. आता चहा बिस्किट खाल्लं होतं, आता म्हणाले डाळिंब दे, मग डाळिंब खायला लागली. अनुला काय शाळेत घालवलं नाही ना, आणि पाठीमाग बघा कालवा किती ऐकायला लागलाय. तर ना पाऊस यायला लागलाय त्यामुळे बायका बसलीत. तर काल ना ह्यांच्याजवळ चोपडीतनं गिरजा काकूनी ना अशा शेंगा दिल्यात मुगाच्या. तर त्या मी आता निवडणार आहे आणि बघू आता त्याचं काय भाजी बनवायचं का काय. बघू आता मी निवडायला तर घेते. आणू बघ. तर एवढ्या निवडल्या बघा, अजून निम्म्या आहेत शिल्लक. तर आता म्हणलं सकाळ सकाळी आवरायचं, एवढंच निवडावं. काल ओटे घातलेलं पीस ठेवायचं राहिलंय कपाटात. तर वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो, कांदा असं घालून भात बनवायला लागले आणि त्यात ना हे मेन घालणार आणि भात बनवायचा. तर बेलाचं पानाचं आणायला चाललंय. आणि थोडस आता पाऊस कमी आलाय, ऊन लागले पडायला. मग ऊन पडलं तर कपडे तर सुकतील, कालची ओलीच आहेत कपडे. चला पडशील चिखलात तू. इथंच थांब, मी ते घेऊन. इथंच घ्यायचंय पान. तिला दम तर निघते का लगे आले. चाफ्याची फुलं वर आहेत, येत नाहीत हाताला. देवपूजा झाली बघा, आणि बेलाचं पान आणि हे पांढरं फुल आणून घातले. चहा पाण्याची भांडी बड्याची घासायला लागली. मग अशी एक भांडी झाली आणि आता ऊन खूप पडलंय बघा, आमची डोळ्यावर लागले ऊन यायला. आता म्हणलं जेवलेली थोडस काय रिकामी केलेलं कुकर वगैरे भाताचं म्हणा आणि खाल्लेलं सगळं म्हटलं आता भांडी घासावी. तर इथं गिफ्ट बनवायचं चालू आहे. तर गिफ्ट म्हणजे फ्रँक गिफ्ट बनवायचं चालू आहे. तर एके ठिकाणी बर्थडेच्या सेलिब्रेशनला चाललोय आम्ही. आणि हे बघा इथं कसं चालू आहे आता. तर फसवायचंय आणि दुसरे गिफ्ट घेतले बरं का, नाही तर तुम्हाला वाटायचं फक्त फ्रँक गिफ्टच द्यायला लागलोय. तर दुसरं पण गिफ्ट आहे, ते पण दाखवते मी. तर आता सगळं आवरायचं आणि मग जायचं थोड्या वेळानं. बघा अक्षू शाळेत ना आली. अक्षूला काहीच माहित नाही अजून आम्ही अक्षूला सांगितलंच नाही की कोणाच्या वाढदिवसाला चाललोय. ती फक्त आम्हाला म्हणजे मला पण माहित नव्हतं. मला ह्यांचा फोन आला की असं असं वाढदिवसाला बोलवले, जायचंय आवर, मी येतो तोपर्यंत दुकानातून. तर आता ही बनवायला लागली. मला तर काय तसलं काही येत नाही, फ्रँक गिफ्ट काय. तर ही तनू लागली बनवायला. अक्षू आत्ता आली शाळेतून, फ्रेश झाली, बसली. तर गिफ्ट आता तयार झाले की मग दाखवते. तर गिफ्ट बघा असं तयार झालंय आपलं. आणि ना
तर रवा भाजायला लागले मी. तर ना गावाकडचे एक जण यायला लागलेत. तर शेजारच्या आमच्या ज्या ताई आहेत ना गावाकडच्या त्या यायला लागले ते, म्हणून आता म्हणलं काहीतरी नाश्ता केला पाहिजे. म्हणलं रवा भाजून ठेवावं, आलं की पटकन करता येतं. आणून दिला आता गेली. चला चाललो आम्ही. तर ना तनुची मैत्रीण आहे आफिया, तिच्या वाढदिवसाला आम्ही आलो होतो. आणि इथं आलो तर ह्यांचं तयारी म्हणजे चालू होती वाढदिवसाचं. डेकोरेशन म्हणा किंवा काय सगळ्यांना खाण्यासाठी द्यायचं त्याची तयारी म्हणा, तर अशी चालू होती. तर काहीतरी फ्रँकी त्यांचं करायचं ते चालू होतं. तर म्हटलं बघू, मी तर कधी काय असलं काय केलेलं नव्हतं. म्हणलं शिकायला पण मिळेल आणि थोडंसं वेगळं काहीतरी ते आपलं चाललं होतं. मग थोडंसं विचारून त्यांना मदत करू लागली काय काय करायचं आहे. तर ते सॉस वगैरे लावून त्याच्यावरती स्टफिंग बटाट्याच्या भाजीचं आणि कोबी कांदा असं चिरून थोडासा चाट मसाला वगैरे असं टाकून ना अगोदर पण ते भाजून घेतलेलं होतं आणि नंतर अजून तुपामध्ये ना ते तव्यामध्ये असं भाजून घ्यायचं, असं त्यांचं एकंदरीत चालू होतं ते. तर थोडीफार आपली झाली मदत इकडं तिकडं करत करत. आपलं अनूच आणखीन मध्ये 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 असते. आणि लवकरच गेलो होतो थोडंसं आम्ही. मला वाटलं काय वेळ झालाय, पण नाही, लवकर गेलतो आम्ही. आणि बाहेर असं ना फुगे वगैरे लावून छान डेकोरेशन ते. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. आणि मग छान असा केक कट केला, सेलिब्रेशन झालं आणि फोटो तर झालेच पाहिजेत. फोटोशूट झालं आणि केक भरवणं म्हणा वगैरे ते सगळं चालू होतं. दुसरी अजून मैत्रिणी तिच्या त्या आलेल्या होत्या, त्यांचंही नंतर मग खूप अशा गप्पाही मारायच्या चाललेल्या होत्या. आणि नंतर मग काय गिफ्ट दिलं आम्ही. तर जे फ्रँक गिफ्ट केलेलं होतं ना ते पण दिलं. काय आणि मी ही केक वगैरे भरवल्यानंतर ना अनुकडे दिलं होतं फ्रँक गिफ्ट देण्यासाठी. मी आत गेलेले होते तयारी करू लागायला ना, थोडीशी मी आत गेले आणि यांचं इथं चाललं होतं वाटतं. आणि ही तिची तनुची आणि ती दुसरी मैत्रीण आहे ती पण आलेली होती. तर काय केलं होतं आम्ही, खोक्यात ना एक छोटंसं खोकं घेतलं होतं, त्यात ना बरीच अशी कागदं ना कट करून टाकलेली होती आणि त्यात 2-3 अशी छोटी छोटी चॉकलेट टाकलेली होती. आणि असं करून तिला मजा करायची म्हणून दिलेलं होतं. आणि दुसरं पण गिफ्ट आणलेलं होतं, तेही परत त्यांनी दिलं. मी आतमध्येच होते, मी तयारीचं माझं आपलं चालू होतं, काहीतरी मदत आत करू लागायचं. ते काय काय त्यांनी आणलेलं होतं ना, समोसा वगैरे ते त्याचं चालू होतं. हाय काय कागदात आहे का काय नसते हाय काय
एवढं कसं ते करायचं त्यात नाही काय पाहिजे आणि ते गिफ्ट झाल्यानंतर मग दुसरं गिफ्ट जे नेलेलं जे होतं ना मेन ते गिफ्ट तिला दिलं. तिला ते आवडलं खूप. मग काय परत केक कटिंग झालं, गिफ्ट झाले, फोटो झाले, नंतर मग काय पेट पूजा, मग काय खाणं पिणं चालू झालं. तर बाहेर ही सगळी बसली होती आणि आम्ही सगळ्या लेडीज आतमध्ये बसलो होतो खाण्यासाठी. आम्ही आमचं आत खाणं चालू होतं आणि खूप अशा गप्पा मारल्या. आता आम्ही आलो बर्थडे सेलिब्रेशन करून आलो आणि आणून येताना फुगा घेऊन आली. आणू आहे की नाही, आणूला खेळायला आणून फुगा आणलाय. ये की. आणि आता खूप वेळ झाला आम्हाला यायला रात्रीला, तर जायला पण वेळ झाला. त्यामुळं मग जरा वेळ गप्पा मारून खाऊन पिऊन यायला वेळ झाला. आम्ही आता शिंका लागले, फुग्याच्याच मागं लागले. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद. शुभरात्री.